जनभागीदारी अभियान 2024 आदिवासी व्यवहार मंत्रालय नवी दिल्ली यांच्या विद्यमाने जनभागीदारी अभियान 2024 दिनांक 18 मे ते 25 मे 2024 ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येत आहे. सदर अभियानाअंतर्गत FRA कायदा 2006 अंतर्गत IFR धारकांची नोंदणी व EKYC ग्रामपंचायत कार्यालय हळदाणी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे करण्यात आले. सदर अभियानात गताडी, डोरपाडा, मोरकरंजा, दापूर, हळदाणी इत्यादी गावातील 200च्या वर वनपट्टा धारक उपस्थित होते. सदर कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी श्री प्रकाश गावित, जिल्हा व्यवस्थापक सहाय्यक श्री रोशन चौरे, प्रकल्प अधिकारी कार्यालय नंदुरबार येथील सुधीर गावित, आदिवासी विकास निरीक्षक आणि प्रकल्प समन्वयक श्री किरण पाडवी, सरपंच श्रीमती छायाबाई वसंत गावित, ग्रामसेवक तसेच सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कामरेड RT गावित, कामरेड दिलीप गावित आदी उपस्थित होते. सदर अभियानाचे संपूर्ण चित्रीकरण शेतकऱ्यांच्या माहितीस्तव स्थानिक YouTube चॅनल अनिल गावितवर प्रसिद्ध करण्यात आले. प्रसिद्ध करते प्रकल्प समन्वयक श्री किरण पाडवी. आज हळदाणी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय आणि आदिवासी विकास विभागामार्फत ज्या आपण पिढ्यानपिढ्या वन जमीन कसून आपल्या कुटुंबांची उपजीविका करतोय, त्यासाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने अनेक वर्षापासून जो संघर्ष आपण केलेला आहे, त्या संघर्षाला आज यश येताना दिसत आहे. आज महाराष्ट्रभरात अनेक आंदोलने आपण केले. आपल्याला आठवत असेल, आपण नंदुरबार ते मुंबईपर्यंत पायी बिडार महामोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये महाराष्ट्र शासनाला हेच निर्देशनात आणून दिलं की आम्ही पिढ्यानपिढी आमच्या जमिनी आम्ही कसतो आहोत, परंतु त्या जमिनीवर आम्हाला कोणतीही सरकारी योजना भेटत नाही आणि शेतकऱ्यांना आता जी फार्मर ID दिली जाते ते पूर्ण DPT आणि सरकारी योजनेला लागू केले. त्यामुळे आदिवासी वन हक्क कायद्याअंतर्गत मिळालेले जे वनपट्टाधारक शेतकरी आहे त्या सगळ्यांना सगळ्या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शेतकरी ID फार्मर ID ही द्यायला पाहिजे, हे आपली प्रमुख मागणी होती. ती मागणी महाराष्ट्र शासनाने मान्य केली आहे आणि अभिमानाची गोष्ट हीच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यात प्रथम सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रात कुठेच अजून हे सुरुवात झालेली नाही ही फार्मर ID आणि EKYC करण्याचं काम. त्यामुळे आदिवासी विकास विभाग आपल्या नंदुरबार आणि माननीय कलेक्टर मिताली शेट्टी आपले नंदुरबार जिल्हाधिकारी आणि त्यांचे जे अंदर काम करणारे आपले अधिकारी आहेत प्रकाश गावित आणि रोशन चौरे यांचे मी आभार मानतोय की त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या आदिवासी लोकांना ज्या सरकारी काही ज्या योजना आहेत त्या योजना मिळवून देण्यासाठी असं एक कॅम्प राबवून आपल्याला ते आधार EKYC आणि फार्मर ID देण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न चालवला आहे त्यांचं मी आभार मानतोय. आणि सगळ्यांनी हे फार्मर ID आणि EKYC करून घ्यायचे आहे. जे आज आलेले नसतील त्यांना पुढच्या वेळेस तारीख दिली जाईल, त्या तारखेला सगळ्यांना निरोप द्यायचा आहे. आणि अजून जर आपल्याकडे मोबाईल असेल घरी गावात निरोप देऊन द्या. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे राहतील आणि ते EKYC आपण करून घ्यायचे आहे. त्यामुळे शांतरीतीने ज्यांचे नावे इथे काढले जातील, प्रमाणपत्र गोळा झालेले आहेत, ज्यांचे प्रमाणपत्र नाव निघतील त्यांनीच तिथे याचे गर्दी करायचे नाही. गर्दी जर आपण केली तर तो वेळ वाया जातो. त्यामुळे जसं नावे निघतील तसं यायचं आणि आपली प्रमाणपत्राची EKYC आपण करून घ्यायची आहे. मी प्रकाश गावित यांना विनंती करतो की त्यांनी याबद्दल 2 शब्द बोलावं. सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन इथे आल्याबद्दल. आता ज्या वनपट्टेधारकांचं वन प्रमाणपत्र मंजूर झालेलं आहे त्याचे मी काही 2-3 सूचना सांगतो. जे मेन दावेदार असतात, पती आणि पत्नी ज्यांच्या नावाने वनपट्टा मंजूर असतो, दोघी जर मयत असतील तर त्यांनी प्रमाणपत्र जमा करून द्यायची. त्यांनी इथे वेळ व्यर्थ घालू नये, कारण की ते आम्ही आमच्या पद्धतीने करून घेऊ. आणि जे वारस आहे ते वारसांचे जेव्हा KYC होईल त्यावेळेस तुम्हाला वैयक्तिक सांगण्यात येईल की या लोकांचं तुमची KYC होणार आहे. तर जे पती आणि पत्नी दोघं मयत असतील त्यांनी प्रमाणपत्र जमा करून द्यायचे, त्यांनी घरी जायचे आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, पती पत्नीच्या नावाने जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डवर जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आधार नंबरशी लिंक असला पाहिजे, कारण की त्याच्यावर OTP जातो. OTP जोपर्यंत आपण इकडे सबमिट करत नाही तोपर्यंत पुढची प्रोसेस होत नाही. त्याच्यासाठी तो आधार नंबरवर जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर आपल्यासोबत ठेवा, कारण की OTP आला की
फास्ट काम होतं. आणि एखाद्या ठिकाणी जर मोबाईल दुसऱ्या ठिकाणी असेल, आपण इथून फोन करतो, मग तो OTP सांगतो, मग त्याच्यात बराच वेळ जातो. त्याच्यामुळे मोबाईल आपल्या सोबत ठेवा, कारण की काम जोरात फास्ट होईल. आणि दुसरी गोष्ट आहे, परत जे वारसचे सांगतात की हे दोघं मयत आहे, माझं नाव हे लावून द्या, याच्यापैकी कोणाचं तरी एकाचं नाव लावून द्या, तर तसं अजून काही गाईडलाईन नाही आहे. जोपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून तशी गाईडलाईन येईल तेव्हाच त्यांचं काम होईल. त्यासाठी हे असा आग्रह करू नका. फक्त मोबाईल नंबर सोबत ठेवा. रिचार्ज नसेल हां, आणि मोबाईल नंबर रिचार्ज नसेल तर रिचार्ज करून घ्या, तोपर्यंत OTP येत नाही. जाती गरिमा उत्सव अभियानाअंतर्गत आणि त्या कार्यक्रमाला आता सुरुवात होत आहे. एक मिनिट हां. सर्वात प्रथम आपण जे शेड्यूलमध्ये गाव आहे ते काढणार आहे. हळदानी, दापूर, खानापूर आणि मोरकरंजा हे शेड्यूलप्रमाणे हे पहिले काढू, त्याच्यानंतर दुसरे काढू आपण. कारण की काल थोडा गोंधळ झाला तिथे, म्हणून जे शेड्यूलमध्ये आहे ते पहिले आपण प्राधान्य देऊ, त्याच्यानंतर दुसऱ्या गावांना प्राधान्य देऊ. हळदानी, दापूर, खानापूर, मोरकरंजा. मोबाईल आहे ना योरपाडा गावा बोरपाडा बोरपाडा इकडे हे बोरपाडा आले रे ग्रामपंचायत करंजी क्या जा रही है नंबर और इनके अपन लाने